बघा आता पुढचा प्रश्न. आता खूप सोपा प्रश्न आपल्या समोर आहे, तर त्याला काही वेळ काही लागणार नाही, फक्त कॉन्सेप्ट तुमचा योग्य असायला पाहिजे. हां बघा मयूर, कसं काढायचं याचा आन्सर? कसं काढायचं सांगा. काय आहे नियम, तुम्हाला काय आठवतात? काय सांगितलं होतं मी की कशा प्रकारे सॉल्व करतात? एखाद्या संख्येचा घात त्याचा घात असेल किंवा त्याचा घात असेल ब्रॅकेटमध्ये, तर त्यांचं काय होतो? घाताचा घात असेल तर काय होतो? गुणाकार होतो, बरोबर ना. मग इथं एचा घात आहे, मग पुन्हा त्याचा घात आहे, मग पुन्हा त्याचा घात आहे, म्हणजे ह्या सगळ्यांचं काय होणार? गुणाकार होणार. काय होणार? गुणाकार होणार, बरोबर. एचा घात सिस्टम काय म्हणतो सॉरी ते लक्षात ठेवायचं. घातांकाचा घात, घातांकाचा घात, त्याचा होतो गुणाकार. मग आता हे बघा, हे 5 आणि हे 5 कॅन्सल, म्हणजे -1 इथं आहे, बरोबर. इथं +1 आहे. 5 1 5, 5 1 5 झालं. मग 7 1 7, 7 2 14, म्हणजे -2 झालं. बे 1 बे, म्हणजे 2/1 झाला, म्हणजे आपण सहजासहजी 2च लिहितो, बरोबर. आणि आता मायनस इंटू मायनस प्लस, बरोबर. म्हणजे आता एचा पॉवर हा 2 झाला, म्हणजे हा m गुणिला 2, म्हणजे एचा पॉवर 2m. आन्सर किती आला? एचा पॉवर 2m. समजलं? सोपं गणित आहे. कॉन्सेप्ट काय ते लक्षात ठेवायचं, जास्त डोक्याला ताण द्यायचं नाही.